कपिल पाटील यांच्या विरोधात शहापुरात शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषद। भिवंडी लोकसभा ही शिवसेना गटाची आम्ही आजची पत्रकार या भिवंडी लोकसभेवर आमचा पूर्ण पाठिंबा आहे। शिवसेना नंबर 1 ह्या लोकसभेमध्ये आहे आणि असणाऱ्या उमेदवारांनी असणाऱ्या जे काय खासदार असतील ते ह्या पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये निष्क्रिय झालेले संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी आहे आणि ही सीट धोक्यात आहे म्हणून ही सीट शिवसेना मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रह केलेला आहे। जर आम्हाला सीट मिळाली तर भरघोस मताने सीट मिळेल। बाजूला जर तुम्ही मतदारसंघ कल्याण जर विचार केला तर कल्याणमध्ये कामांचा थोडा डोंगर झाल्याला काम करायला जागा राहिली नाही अशी परिस्थिती कल्याणची आहे आणि शहापूरमध्ये पाण्याला लोक तरसतात। अशी परिस्थिती असताना आम्ही याचं काम कसं करणार? आजपर्यंत शिवसेनेला खच्ची करण्याचं काम या असणाऱ्या खासदारांनी केलेलं आहे। आम्ही प्रत्येक निवडून देतो 10 वर्ष त्यांना आम्ही एक माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते मुख्यमंत्री आदेशाने आम्ही त्याचं काम करतोय आणि जीवन त्याच्यावर आम्ही काम करतो आणि शेवटी आम्हाला 10 वर्षामध्ये फक्त कढीपत्त्याचा वापर करायचा आणि इलेक्शन आल्यापुरता आम्हाला वापरायचा आणि नंतर कढीपत्त्याचा फेकून जायचा। आजपर्यंत ही आमच्या वाट्याला ही आमची अवस्था आहे आणि म्हणून आमचा हक्काचा उमेदवार असावा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे। भिवंडी लोकसभा ही शिवसेना सध्या हक्काचा उमेदवार तुम्ही सांगता म्हणजे कोणाचं नाव सुचवू शकता? आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत। मुख्यमंत्री सांगतील तो आम्हाला उमेदवार आज आमचे प्रकाश पाटील चांगले कॅपेबल आहेत। जर एखादा ड्रायव्हरच होता ते आमदार करू शकतात तर त्यांच्यापेक्षा कोण असे अनेक आमच्याकडं उमेदवार असताना सुद्धा एक युती धर्म पाळतोय। आज आम्ही 10 वर्ष कपिल पाटलांना निवडून देतोय। आता आमची मानसिकता अजिबात नाही। आम्हाला निवडून दिल्यानंतर खूप त्रास झालेला आहे असा पूर्ण भिवंडी लोकसभेच्या सगळ्याच लोकांची आमची कल्पना आम्ही मला व्यक्त करतोय म्हणून आमच्या ह्या असणाऱ्या उमेदवारांना पूर्ण भाजपची युती आहे आणि आपली युती आहे आणि यामध्ये जर मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्हाला स्थिर लावला असेल। त्यांच्या आदेशात जराही आम्ही बाहेर जाणार नाही। त्यांचा आदेश हा आमचा अंतिम आदेश असेल परंतु आमची जी नाराजी आहे ती कायम राहणार। म्हणजे याचा अर्थ जरी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तरी तुम्ही भाजपा काम करणार। मुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतर आमची नाराजी असेल की आम्ही पुन्हा आत्महत्या करून पुन्हा त्याचं काम प्रामाणिक करणार। आमच्या कामामध्ये कुठेही कमतरता होणार नाही। कल्याणच्या लोकसभेवर जागेवरती भाजपनी मागणी केली त्याच्यात केवळ हा भिवंडी लोकसभेची मागणीसाठी तुम्ही आग्रह केला। एक लक्षात ठेवा भिवंडी कल्याणची मागणी हा विषय वेगळा आहे। कल्याणमध्ये झालेली घटना भर पोलीस स्टेशनमध्ये जर समोरच्या माणसांनी गोळ्या घातल्या भाजपच्या आमदारांनी गोळ्या घातल्या त्याच्या सर्व जनतेने बघितले ना तो विषय हा विषय वेगळा आहे। जर तुम्ही त्या एखाद्या गुन्हेगाराला जर तुम्ही पाठीशी घालता असाल तर हे भाजपला शोभते का? तुम्ही बघा शिवसेनेला सीट नाही मिळाली तर बंडखोरी केली जाईल का? नाही, बंडखोरी आम्ही कधीच करणार नाही। आमच्या मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल ते आम्ही पालन करू। मुख्यमंत्री आदेश आमच्या ते कपिल पाटील यांच्या विरोधात एकंदरीत भाजपची आणि युतीमध्ये असून देखील या ठिकाणी विरोध करत आहे। गेल्या 2014 पासून आम्ही युती धर्म पाळून माननीय कपिल पाटील यांना 2 वेळा आम्ही खासदार केले परंतु ही सगळ्या गोष्टी असताना पूर्ण शिवसेनेच्या आजपर्यंत शिवसेना जे काय त्रास दिला काम या खासदारांनी केले। आम्ही वेळोवेळी आमच्या मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टी सांगितले परंतु युती धर्म म्हणून आम्ही आतापर्यंत त्याचं पालन केलेलं आहे। आजची पण अशी भिवंडी लोकसभा या लोकसभेवर पूर्ण शिवसेनेचा आजपर्यंत कब्जा आहे। आज तरी ताकद ही शिवसेनेची आहे। आज आपण या शहापूरमध्ये तुम्ही आलात इथे नगरपंचायत शिवसेनेची आहे। इथे असणारे पूर्ण जिल्हा परिषदपासून सर्वच पूर्ण वर्चस्व बहुमतीत शहापूरमध्ये शिवसेनेचा असताना या मतदारसंघामध्ये सॉरी